नमस्कार, कविता किचन मराठीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण आषाढ महिना स्पेशल खमंग, खुसखुशीत आणि खूप छान टम्म फुगलेली ही पुरी तयार करत आहोत। तर अगदी वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी आपण ज्वारीच्या पिठापासूनची ही पुरी बनवत आहोत। त्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। गव्हाच्या पिठामुळे छान बाइंडिंग येतं, तर बेसन पिठामुळे छान खुसखुशीतपणा येतो। अगदी थोडेसे ओवा घेतलेला आहे, हातावर छान क्रश करून किंवा हातावर छान चोळून टाकायचा। त्याचबरोबर जिरट 1 चमचा, हळद टाकलेली आहे, थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची, त्यानंतर लाल मिर्च पावडर, त्याचबरोबर पांढरे तीळ टाकलेले आहे। आता या ठिकाणी लाल मिरचीऐवजी तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा वापर करायचा असेल तरी देखील करू शकता। मिक्सरला काढून घ्यायची दळून। त्यानंतर यामध्ये 1 चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडीशी कोथिंबीर टाकली, कारण मी कस्तुरी मेथी देखील वापरलेली आहे। त्यानंतर धना पावडर 1 चमचा टाकलेली आहे आणि थोडासा क्रिस्पी यावा यासाठी 1 चमचा या ठिकाणी रवा देखील टाकलेला आहे। सगळे जिन्नस कोरडे अगोदर मिक्स करून घेतलेले आहे। त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून छान घट्टसर ही कणिक भिजवून घ्यायची। खूप सैल ठेवायची नाही, छान घट्टसर भिजवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता खूप छान अशी भिजवून घेत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याचदा ज्वारीची ज्यावेळेस आपण पुरी लाटतो त्यावेळेस ती पोलपाटला चिटकते, त्यावेळेस तुम्हाला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा आहे, कोरड्या पिठाचा। त्याचबरोबर या ठिकाणी गव्हाचं पीठ थोडंसं या ठिकाणी 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी अर्धी वाटी घ्यायचंच आहे, त्यामुळे पुरीला छान बाइंडिंग येण्यास मदत होते। हे पहा खूप छान व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। अगदी या ठिकाणी बाउलमध्ये जरी हे पीठ या ठिकाणी मी छान मिक्स करून ठेवलेलं असलं तरी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी ज्या पद्धतीने आपण मळून घेतो त्या पद्धतीने तुम्हाला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। त्यासाठी मी ते परातीमध्ये छान असं मळून घेणार आहे। परातीमध्ये छान असं मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान परफेक्ट असं झालेलं आहे। अगदी लगेचच आपण याची पुरी तयार करून घेणार आहोत। छोट्या छोट्या आकाराचे गोळे करून घ्यायचे, गव्हाचं पीठ लावायचं कोरडं थोडंसं आणि छान अशी ही पुरी लाटून घ्यायची। आता तुम्ही हवं तर पुड्या करण्याच्या यंत्रामध्ये देखील ही पुडी तयार करून घेऊ शकता। अगदी जर तुम्हाला ही पुडी करताना थोडंसं चिटकत आहे किंवा ती खूप चिरत आहे असं वाटलं तर थोडंसं मळून घ्या। पुन्हा एकदा थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, परंतु सांगितलेलं प्रमाण मात्र अगदी परफेक्ट आहे, त्यामुळे तुम्हाला यामध्ये वेगळं असं पीठ वगैरे वापरण्याची गरज पडते। आता एकटीच आहे, पटपट लाटायची आहे, त्यामुळे शूट पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मी पुऱ्या करण्याच्या यंत्रामध्येच या ठिकाणी या सगळ्या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे। आणि तुम्ही पाहू शकता एक पुरी मी तुम्हाला तयार करून दाखवली आहे। अशाच पद्धतीने 3 ते 4 पुऱ्या मी तयार करून घेणार आहे। साधारणतः एवढ्या पिठामध्ये 11 ते 12 एवढ्या पुऱ्या तयार होणार आहे। खूप छान परफेक्ट अशा पुऱ्या तयार होतात, अगदी अजिबातही चिटकत नाही। या ठिकाणी जी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे किंवा जी शीट घेतलेली आहे त्याला थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे।